मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे बागकाम केल्याने मानसिक शक्ती वाढवून मन प्रसन्न राहते. बघूया काय ते. रोपांची जोपासना केल्याने मन प्रसन्न राहते, एकाग्रता वाढते आणि संकटाशी लढण्याची मानसिक शक्ती निर्माण होते. अरे वा, बघूया काय ते. डॉक्टर स्टेफनी फिट्झगेराल्ड या क्लिनिकल सायकॉलॉजिस्टने त्यांच्या द गिफ्ट ऑफ विंटर या पुस्तकात लिहिले आहे की ज्या ऋतूची त्यांना एकेकाळी भीती वाटायची, तोच ऋतू आता बागकामाच्या त्यांच्या शांत उपक्रमामुळे त्यांना समाधान देत आहे. अरे वा, बागकामामुळे त्यांना एक नवा दृष्टिकोन मिळाला. खोलीच्या खिडकीत बसून उदासपणे हिवाळा संपण्याची वाट पाहण्यापेक्षा बाहेर पडून झाडाशी संवाद साधला तर त्याच हिवाळ्यात आनंद मिळतो आणि वेळही चांगला जातो. व्हेरी गुड. उत्तर प्रदेशातील शामली येथील 35 वर्षीय प्रीती चौधरी यांनाही त्यांच्या बागेत असाच विरंगुळा मिळतो. त्या म्हणतात, हिवाळ्याच्या मोठ्या वाटणाऱ्या दिवसामागे झाडांची निगा राखल्याने मला ऊब आणि जीवनाला अर्थ मिळतो. व्हेरी गुड. कामाच्या धावपळीनंतर बागेत गेल्यावर माझे मन शांत होते. अरे वा. आणि निसर्गात मला आराम मिळतो. व्हेरी गुड. डॉक्टर सोनाली चतुर्वेदी मानसशास्त्रज्ञ असून स्पष्ट करतात की हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असल्याने सूर्यप्रकाशाचा संपर्क कमी होतो. सूर्यप्रकाश शरीरात सेरोटोनिन या आनंदी संप्रेरकाच्या निर्मितीत थेट भूमिका बजावतो. सूर्यप्रकाशाचा संपर्क कमी झाल्यामुळे सेरोटोनिनची पातळी कमी होते. परिणामी नैराश्य, चिंता आणि उदास वाटते. अरे बापरे. डॉक्टर चतुर्वेदी यांच्या मते हिवाळ्यातील नैराश्य दूर करण्यासाठी बागकाम 3 प्रकारे मदत करते. व्हेरी गुड. मातीशी होणारा स्पर्श, पुरेसा प्रकाश आणि बागेमध्ये दरवळणारा एक सुगंध. अरे वा. माती हाताळणे किंवा रोपांची छाटणी करणे यामुळे हाताच्या तळव्यावर जो दाब पडतो आणि हालचाल होते, शरीराच्या तापमानात फरक पडतो आणि आपल्या मज्जासंस्थेला शांतता मिळते. अनेक रुग्णांनी सांगितले आहे की तासनतास फोनवर स्क्रोल करण्यापेक्षा बागकाम केल्याने अधिक मानसिक समाधान मिळते. व्हेरी गुड. या व्यतिरिक्त उजेडाचा संपर्क देखील महत्त्वाचा आहे. थोडा वेळ का होईना प्रकाशात राहिल्याने शरीराचे नैसर्गिक चक्र सुधारते. छान. मातीचा सुगंध किंवा औषधी वनस्पतीचा वास मेंदूतील लिंबिक भागाला सक्रिय करतो, जो स्मृती आणि भावनांशी जोडलेला असतो. व्हेरी गुड. डॉक्टर रिचा त्रिवेदी मानसोपशास्त्रज्ञ म्हणतात की बागेतील विशिष्ट सुगंधामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि मेंदूत डोपामाइन उत्सर्जित होते. अरे वा, व्हेरी गुड. काही संशोधनानुसार मातीतील मायक्रोबॅक्टेरियल वॅके सारखे सूक्ष्मजीव देखील सेरोटोनिन वाढवून देण्याची नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. व्हेरी गुड. डॉक्टर चतुर्वेदी रुग्णांना झाडावर आधारित थेरपी सुचवतात, ज्यामध्ये सकाळी झाडांना पाणी घालणे किंवा औषधी वनस्पती लावणे यासारखी छोटी कामे दिली जातात. बागेतील ही कामे रोज किंवा आठवड्यातील काही दिवस करायला सांगितली जातात. व्हेरी गुड. विविध वयोगटातील नैराश्य, चिंता आणि वयस्कर मंडळीमध्ये विचारांची क्षमता कमी होताना जाणवणाऱ्या वृद्धांसाठी फायदेशीर आहे. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.